शाळेमध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अधिकारी, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण या उपक्रमात आज आपण विज्ञान भाग 2 हा विषय अभ्यासणार आहोत. मी श्रीमती स्नेहा भोसले, शाळा चारकोप सेक्टर 1, मनपा माध्यमिक मराठी शाळा कांदिवली पश्चिम येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या आपल्या घटकाचे नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. या घटकातील उत्सर्जन आणि समन्वय या दोन उपघटकांचा आज आपण येथे अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, पर्यावरणातील सजीव हा घटक आपण सर्वांनी अभ्यासलेलाच आहे आणि सजीवांमधील जीवन प्रक्रिया या घटकाचा अभ्यास करत असताना आपण परिवहन ही संकल्पना मागच्या तासिकेला अभ्यासलेली आहे. यानंतरचा आपला उपघटक आहे उत्सर्जन. तर सर्वप्रथम आपण उत्सर्जन ही संकल्पना सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा, आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात दररोज थोडा तरी कचरा किंवा टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतात. तसेच आपल्या सोसायटीत, गल्लीत, रस्त्यावर, त्याचप्रमाणे समाजातील इतरत्र ठिकाणी देखील दररोज टाकाऊ पदार्थ किंवा कचरा जमा होत असतो. आणि हा जो घरात किंवा बाहेर जमा झालेला कचरा आहे, हा कचरा आपण वेळच्या वेळी काढून टाकून किंवा साफ करून त्याची विल्हेवाट लावून आपले घर स्वच्छ आणि प्रसन्न करत असतो. परंतु जर आपण हा कचरा असाच थोडे दिवस आपल्या घरात राहून दिला किंवा सोसायटीमधून साफ केला नाही, त्याची विल्हेवाट लावली नाही, तर आपणाला माहीत आहे की त्यापासून दुर्गंधी सुटते. त्याचबरोबर साठून राहून हा कचरा घाणीच्या रूपात बदलतो आणि पर्यावरणाच्या समस्या देखील निर्माण होतात. त्याचबरोबर अनेक आरोग्याच्या समस्यांनाही आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच हे टाकाऊ पदार्थ वेळच्या वेळी आपण त्यांची विल्हेवाट लावत असतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल, अमोनिया तयार होत असतात. सर्वच सजीवांमध्ये हे टाकाऊ पदार्थ तयार होतात आणि जसे आपण आपल्या घरातून या टाकाऊ पदार्थ काढून टाकत असतो, त्याचप्रमाणे शरीरातून देखील किंवा सजीवांमधून देखील हे बाहेर टाकणे गरजेचे असते. कारण हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोचवू शकतात किंवा काही वेळा त्यामुळे मृत्यूही येऊ शकतो. हे नको असलेले घातक पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे आवश्यक असते. यासाठी वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. हे नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच मुलांनो उत्सर्जन असे म्हणतात. मग वेगवेगळ्या सजीवांमध्ये ही उत्सर्जनाची प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारे घडते. जसे की एकपेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशींच्या पृष्ठभागापासून थेट बाहेर विसर्जित होतात. बघा, एकपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनासाठी किंवा टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारची विशिष्ट संस्था कार्य करत नाही किंवा कार्यरत नाही. त्यांच्या शरीरात ती अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात तयार झालेले टाकाऊ पदार्थ ते सरळ थेट पृष्ठभागातूनच बाहेर टाकून देतात. जसे की अमिबा. आपण येथे अमिबाच्या उदाहरणाच्या साहाय्याने हे स्पष्ट केलेले आहे. परंतु बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची ही प्रक्रिया वर्गीकरणानुसार गुंतागुंतीची आणि वेगवेगळी असू शकते. मग सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या या क्रियेला आपण उत्सर्जन असे म्हणतो. ही उत्सर्जनाची प्रक्रिया वनस्पतींमध्ये सुद्धा घडून येते. म्हणूनच आपण वनस्पतींमधील उत्सर्जन कशा पद्धतीने घडते हे येथे अभ्यासणार आहोत. इतर सजीवांप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा उत्सर्जनासाठी कुठली विशिष्ट संस्था कार्यरत नसते. परंतु
विशिष्ट ऋतूमध्ये वनस्पतींची पाने गळून पडतात. त्याचबरोबर वनस्पतींची फळे, फुले, साली देखील काही काळानंतर गळून गेलेली आपण बघतो. त्याचप्रमाणे वनस्पतीच्या खोडावर राळ, डिंक हे पदार्थ देखील वनस्पतींच्या शरीरामधून बाहेर पडलेले आपल्या लक्षात येतात. तर मुलांनो, आपल्याला नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याची वनस्पतींची ही जी क्रिया आहे, ही फळे, फुले, पाने, त्याचप्रमाणे राळ आणि डिंक या स्वरूपात शरीराच्या बाहेर पडतात. याला वनस्पतींची उत्सर्जन प्रक्रिया असे म्हणतात. वनस्पतींमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते. वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष असे उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. वनस्पतींमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानातील रिक्तिका, फुले, फळे तसेच खोडावरील सालीत साठवलेले असतात आणि काही काळानंतर हे अवयव गळून पडतात. इतर टाकाऊ पदार्थ जसे की राळ, डिंक यांच्या स्वरूपात जलवाहिन्यांमध्ये साठवले जातात. त्याचप्रमाणे वनस्पती मुळांच्या वाटे देखील आसपासच्या जमिनीत काही टाकाऊ पदार्थ सोडतात आणि या सर्व क्रियेलाच आपण वनस्पतींची उत्सर्जन प्रक्रिया असे म्हणतो. आपण उदाहरणादाखल येथे या दोन घटकांचा विचार करणार आहोत. ही दोन्ही चित्रे तुमच्या परिचयाची आहेत. आळूची पाने व सुरणाची भाजी या दोन्ही आपल्या परिचयाच्या भाज्या आहेत. यांना जर कधी हातात तुम्ही घेतले असेल तर किंवा यांना साफ केले असेल, चिरले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की काही वेळानंतर आपल्या हाताला खाज सुटते. मग ही सुरणाची भाजी किंवा आळूची पाने चिरल्यावर आपल्या हाताला खाज का सुटते? तर काही वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्ये कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपात असतात. त्यांना आपण रेफाइड्स असे म्हणतो. ते सुईच्या आकाराचे असल्यामुळे त्वचेवर टोचतात व खाज सुटते. म्हणजेच ही आळूची पाने आणि सुरणाची भाजी आपल्याला टोचते, येथे या वनस्पतींच्या उत्सर्जनाचा संबंध आहे. या वनस्पती किंवा या भाज्या कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपात आपली उत्सर्जनाची प्रक्रिया पार पाडतात, की ज्यांना आपण रेफाइड्स असे म्हणतो. आणि हे रेफाइड्स सुईच्या आकाराचे असतात, त्यामुळे ते आपल्या त्वचेवर टोचतात. म्हणूनच आई ही भाजी साफ करताना प्रथम हाताला तेल लावून घेते व नंतर या भाजीला हात लावते, की ज्याच्यामुळे त्वचेवर तेलाचा थर बसतो आणि या कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्फटिकांचा आपल्या त्वचेशी थेट संबंध येत नाही व आपल्याला खाज सुटत नाही. वनस्पतींमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त देखील असतात, जसे की रबराचा चीक, डिंक, राळ इत्यादी. पहा, वनस्पतींमधील उत्सर्जनाच्या प्रक्रियेनंतर आपण सजीवांमधील पुढचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे मानवामधील उत्सर्जन कशा प्रकारे घडून येते त्याचा अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, ही आहे आपली मानवी उत्सर्जन संस्थेची आकृती. आपली मानवी उत्सर्जन संस्था ही अधोशीर, वृक्कद्रोण, मध्यांग, बाह्यांग, वृक्कस्थ ग्रंथी, वृक्कधमनी, वृक्कशीर, वृक्क म्हणजेच आपण त्याला किडनी असे इंग्रजीमध्ये म्हणतो आणि किडनी हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. त्याचबरोबर पृष्ठ महारोहिणी, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका या सर्व घटकांची मिळून आपली उत्सर्जन संस्था बनते. आपल्या शरीरात अन्नपचन व त्यातून ऊर्जा निर्मितीचे कार्य पार पडते. त्यावेळी शरीरात विविध टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उत्सर्जन संस्था कार्यरत असते. मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय, मूत्रोत्सर्जक नलिका यांचा समावेश होतो. आणि आपल्या उत्सर्जन संस्थेत किडनी हा जो अवयव आहे तो अतिशय महत्त्वाची भूमिका
पार पाडत असतो. म्हणून आपण किडनी या घटकाचा किंवा अवयवाचा येथे सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. पहा, मानवी शरीराच्या किडनीचा उभा छेद घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः येथे दाखविल्याप्रमाणे आकृती मिळते, की ज्याच्यामध्ये बाह्यांग, संपुट, वृक्क पिरॅमिड, वृक्क धमनी, वृक्क शीर, मूत्राशयाकडे जाणारी वाहिनी आणि मूत्रकलश या घटकांचा समावेश होतो. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक, याप्रमाणे घेवड्याच्या बियांच्या आकाराची 2 वृक्के असतात. पहा, आपण येथे दुसऱ्या चित्रात दाखविल्याप्रमाणे आपल्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस पाठीच्या कण्याला लागून दोन्ही बाजूला घेवड्याच्या बियांच्या आकाराच्या 2 किडण्या असतात. त्यापैकी उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते. पहा, उजवे वृक्क येथे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली का असते? तर अन्नपचन संस्थेतील यकृत हा भाग या उजव्या वृक्काच्या वरती विसावलेला आहे किंवा विस्थापित झालेला आहे शरीरात. त्यामुळेच ही जी किडनी आहे, उजवी किडनी, ही थोडी खालच्या बाजूला असते. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. मग किडनीतील नेफ्रॉन हा जो घटक आहे, हा घटक महत्त्वाचे कार्य करतो. प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख इतके नेफ्रॉन्स असतात. साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते, जे गाळले जाते. पहा, आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या शरीरात अंदाजे 5 ते 5.5 लिटर इतके रक्त असते आणि हे रक्त प्रत्येक किडनीतून 400 वेळा गाळले जाते, की ज्याच्यातून 190 लिटर रक्त रोज साधारणपणे गाळलं जाऊन ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते आणि नंतर मग हे शरीरावाटे उत्सर्जित केले जाते. मधील महत्त्वाचा घटक आहे नेफ्रॉन, म्हणून आपण नेफ्रॉनचा देखील येथे सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. तर या आकृतीत दाखविल्याप्रमाणे किडनीमधील नेफ्रॉनची रचना असते. प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो, त्याला आपण बोमन संपुट असे म्हणतो. त्यातील रक्तकेशिकांच्या जाळीला ग्लोमेरुलस असे म्हणतात. पहा मुलांनो, येथे आकृतीमध्ये दोन्ही बाजूच्या नलिकांमध्ये ग्लोमेरुलस हा घटक लाल रंगाने दाखविलेला आहे. हे ग्लोमेरुलस म्हणजेच रक्तकेशिकांचे जाळे असते. यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो. जेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलसमध्ये येते, त्यावेळी ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते. म्हणजेच नेफ्रॉनमधील ग्लोमेरुलस या घटकामध्ये रक्त गाळण्याची प्रक्रिया घडून येते आणि हा घटक म्हणजेच रक्तकेशिकांचे जाळे असते व तेथील युरिया व तत्सम पदार्थ हे जे आहेत ते वेगळे करून सरळ हेनले लूपमधून नलिकेद्वारे मूत्रवाहिनीकडे पाठविले जातात. बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. बोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो. या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते आणि उरलेले टाकाऊ पदार्थापासून मूत्र तयार होते. हे मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात साठविले जाते व नंतर मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. मूत्राशय स्नायुमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते. त्यामुळे आपण नेहमी मूत्रविसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. पहा, आपणा सर्वांना माहीतच आहे की आपल्या शरीरातील सर्व संस्थांवर, सर्व कृतींवर आणि सर्व कार्यावर आपल्या मेंदूच्या चेतासंस्थेचे नियंत्रण असते. त्याचप्रमाणे आपल्या उत्सर्जन संस्थेवर देखील आपल्या चेतासंस्थेचेच नियंत्रण असते.
यानंतर आपण उत्सर्जन या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे रक्तव्याश्लेषण. रक्तव्याश्लेषणालाच आपण इंग्रजीमध्ये डायलिसिस असे म्हणतो आणि बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन जीवनात देखील डायलिसिस या शब्दाचाच प्रयोग करतो. कधी-कधी मानवाच्या आयुष्यात काही अपघात होऊन किडनीला मार लागतो. अशा वेळी किडनीची कार्यक्षमता कमी होते किंवा किडनी काम करण्याचे थांबते, ज्याला आपण किडनी फेल झाली असा शब्दप्रयोग करतो. कधी आपल्या काही संसर्ग झाला, रक्तपुरवठा कमी झाला किंवा अनुवंशिक कधी-कधी किडनीवर कार्यक्षम होते, विकसित होत नाही. अशा वेळेस आपल्या शरीरातील उत्सर्जनाचे जे कार्य आहे ते नैसर्गिकरित्या पार पडण्यास अडथळा निर्माण होतो. परंतु हे टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे गरजेचे असल्याने ही जी प्रक्रिया आहे ती आपण यंत्राच्या साहाय्याने कृत्रिमरित्या पार पाडतो आणि यालाच आपण डायलिसिस असे म्हणतो. हे आपण इथे व्याश्लेषण यंत्र दाखवले आहे. या यंत्राच्या साहाय्यानेच आपण आपल्या रक्तातून ते वेगळे करतो. व्याश्लेषण शरीरात एकाच बाजू रक्तपंपाच्या साहाय्याने रक्त घेऊन टाकले जाते. जिथे व्याश्लेषण द्रवाच्या साहाय्याने यातील सर्व नायट्रोजन घटक जे आहेत ते बाजूला काढले जातात आणि दुसऱ्याच बाजूने एका नलिकेतून हे रक्त पुन्हा शरीरात सोडले जाते. परंतु ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला 3 ते 6 तासांचा कालावधी लागतो आणि ही अतिशय वेदनादायक प्रक्रिया असल्यामुळे रोगी जो आहे, व्यक्ती जो आहे तो या डायलिसिसच्या प्रक्रियेला कंटाळतो. म्हणून आपण अवयवांचे अवयवांची निगा राखली पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त काळ कार्यरत राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणूनच आपली जी उत्सर्जनाची प्रक्रिया आहे ही आपण वेळच्या वेळी पार पाडली पाहिजे आणि आपल्या घरातील मुलांना त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना देखील आपण या चांगल्या सवयींविषयीचे ज्ञान अवगत करून द्यायला पाहिजे. पहा, दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय होतो की ज्यामुळे आपल्याला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. वृक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील हे नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. या प्रक्रियेलाच व्याश्लेषण असे म्हणतात. एका वेळी या उपकरणातून 500 मिली म्हणजे साधारण अर्धा लिटर एवढे रक्त पाठवले जाते. शुद्धीकरण केलेले रक्त नंतर पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडले जाते. मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करतात. आपणास ठाऊक आहे की किडनी हा आपल्या शरीरातील उत्सर्जन संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. पण त्याचबरोबर त्वचा आणि फुफ्फुस यांना सुद्धा आपण उत्सर्जन अवयव असे संबोधतो. याचे कारण असे की त्वचा देखील घामाच्या रूपात आपल्या शरीरातील टाकाऊ द्रव पदार्थ हा आपल्या शरीराच्या बाहेर टाकत असते आणि आपण अभ्यासले आहे की उत्सर्जन म्हणजेच टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया. मग या कार्यात त्वचेचा सुद्धा सहभाग असल्यामुळे आपण त्वचेलाही उत्सर्जन अवयव असे संबोधतो. तसेच श्वसन प्रक्रियेत ऑक्सिजन वायू शरीरासाठी आवश्यक असतो. हा घेऊन राहिलेले हवेचे मिश्रण त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसात उच्छवासातून बाहेर टाकला जातो. म्हणजेच येथे देखील नको असलेला वायू पदार्थ फुफ्फुसातून बाहेर टाकला जातो. म्हणून फुफ्फुसाला सुद्धा आपण आपला उत्सर्जन अवयव म्हणतो. म्हणजे आपण उत्सर्जन संस्थेविषयी माहिती लिहित असताना किंवा सांगत असताना आपण त्वचा आणि फुफ्फुस यांचा सुद्धा अभ्यास करणे किंवा उल्लेख करणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यायची आहे. यानंतर
आपला पुढचा घटक आहे समन्वय. आपण सजीवांतील जीवन प्रक्रियामध्ये अभ्यास केला की आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था असतात आणि या संस्था अनेक कार्य अविरतपणे पार पाडत असतात. बहुपेशीय सजीवात विविध अवयव संस्था कार्यरत असतात. या विविध संस्था किंवा अवयव भोवतालच्या परिसरातील विविध उद्दीपने यांच्यामध्ये जर योग्य समन्वय असेल तरच तो सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. बघा, पहिल्या चित्रात पचन संस्था आपण दाखवलेली आहे. आपणास ठाऊक आहे की आपण ग्रहण केलेले अन्न पचन करून त्याचे ऊर्जेच्या स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य ही पचन संस्था करते आणि श्वसन संस्थेद्वारे आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. तसेच नुकतेच आपण आपली उत्सर्जन संस्था अभ्यासली. अशा पद्धतीने आपल्या शरीरात अनेक अवयव संस्था ह्या चेतासंस्थेच्या नियंत्रणाखाली कार्य करत असतात. परंतु या संस्था आपले कार्य सोडून इतर संस्थांच्या कार्यात कधीही अडथळा निर्माण करत नाहीत. म्हणजेच ह्या आपापसात योग्य ताळमेळ साधतात आणि या ताळमेळालाच आपण विज्ञानाच्या भाषेत समन्वय असे म्हणतो. मग या सर्व अवयव संस्थांमध्ये परस्पर संबंध तर आवश्यक आहेच, पण भोवतालच्या परिसरातील विविध घटकांशी देखील यांनी योग्य समन्वय साधावा लागतो आणि तसे केले तरच प्रत्येक सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. जर असे घडले नाही, आपल्या संस्थांनी जर कार्य योग्य पद्धतीने पार पाडले नाही तर आपल्या शरीराची कार्यक्षमता कमी होते की ज्याला आपण आपले आरोग्य बिघडले असे सांगतो आणि त्याच्यासाठी आपल्याला मग औषधोपचार घ्यावे लागतात. म्हणजे हा समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे हे येथे लक्षात येते. विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय, तर विविध क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय. म्हणजेच या अवयव संस्थांमधील प्रत्येक अवयव ही आपली क्रिया क्रमवार पद्धतीनेच घडवून आणतात. कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्ये सुयोग्य समन्वय असणे आवश्यक आहे. समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही घटकांमुळे कोणत्याही टप्प्यावर गोंधळ निर्माण झाल्यास ती अपेक्षित प्रक्रिया अपूर्ण राहू शकते. म्हणजे जर आपल्या अवयव संस्थांमधील समन्वय बिघडला तर येथे कार्य पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यालाच आपण आपले आरोग्य बिघडले असे म्हणतो. सजीवात शरीराचे तापमान, जलपातळी, विकर पातळी इत्यादींमुळे व बाह्य पर्यावरणातील उद्दीपनांमुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियांमध्ये सुयोग्य समन्वय असणे अत्यावश्यक आहे. म्हणजे आपल्याला इथे हे लक्षात येते की आपल्या दैनंदिन जीवनातील आपले जीवन हे सुखकररित्या जर आपणास चालवायचे असेल तर आपल्याला आपल्या सर्व अवयव संस्थांमधला समन्वय जो आहे हा बिघडू द्यायचा नाही. हा योग्य पद्धतीनेच कार्यरत ठेवावा लागेल आणि त्यासाठी मग आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व ज्या सवयी आहेत त्या चांगल्या सवयी अंगी बाणणे, योगासने करणे, प्राणायाम करणे, त्याचप्रमाणे व्यायाम करणे आणि इतर आरोग्याच्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणे अपेक्षित आहे. पहा, मग सजीवांपैकी वनस्पती या सजीव घटकातील समन्वय कशा पद्धतीने घडून येतो ते आपण येथे अभ्यासणार आहोत. प्राण्यांमध्ये असलेल्या चेतासंस्था किंवा स्नायू संस्था यांसारख्या संस्था वनस्पतींमध्ये नसतात. वनस्पतीमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात असते. म्हणजे जसे प्राण्यांमध्ये विविध संस्था असतात सर्व कार्य करण्यासाठी, तसे वनस्पतींमध्ये नसतात. आपण हे उत्सर्जन प्रक्रियेत बघितलं की वनस्पतींमध्ये कुठलीही उत्सर्जन संस्था नसते. त्याच पद्धतीने समन्वयासाठी देखील कुठलीही चेतासंस्था तेथे अस्तित्वात नाही. परंतु आपण जी बाह्य उद्दीपने त्यांना पुरवतो त्या उद्दीपनांना दिलेला जो प्रतिसाद आहे हा वाढीच्या स्वरूपात असतो
आणि यालाच आपण वनस्पतींमधील हालचाल किंवा समन्वय असे म्हणतो. जसे की परागनलिकेची वाढ ही बीजांडाच्याच दिशेने होते, ही वनस्पतीतील एक हालचाल आहे. त्याचबरोबर आपण झाडाची कुंडी जर वाकडी जरी ठेवली तरी त्यातील रोप मात्र सूर्यप्रकाशाच्या दिशेने वरच्या बाजूलाच वाढते. हा सूर्यप्रकाशाला दिलेला वनस्पतीने प्रतिसाद आहे किंवा ही वाढ म्हणजे एक प्रकारचा समन्वय आहे. त्याचबरोबर नाजूक वेली ह्या मोठ्या वनस्पतीच्या आधाराच्या साहाय्यानेच वाढतात, ही देखील त्यांच्यामधील एक हालचाल किंवा समन्वयाचीच प्रक्रिया आहे. मग वनस्पतींमधील या विविध हालचालींपैकी काही हालचाली ह्या वृद्धी संलग्न हालचाली असतात. म्हणजे वृद्धी म्हणजेच वाढ, म्हणजे वाढीशी संबंधित हालचाली असतात. तर काही हालचाली या वाढीशी संबंधित नसतात, ज्यांना आपण वृद्धी असंलग्न हालचाली असे म्हणतो. मग त्यापैकी वृद्धी संलग्न हालचाली कोणत्या याचा आपण अभ्यास करूया. पहिली आहे अनुवर्ती हालचाल. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल होय. दुसरी आहे प्रकाशानुवर्ती हालचाल. बघा, आपल्याला शब्दातच लक्षात येतं की प्रकाशाच्या दिशेने हालचाल जी झालेली आहे ती असणार आहे प्रकाशानुवर्ती हालचाल. सर्व वनस्पतींची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते, म्हणजेच प्रकाश स्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात. पहा, आपण मगाशी या उदाहरणाचा अभ्यास केलेला आहे की कुंडी जरी आपण वाकडी ठेवली, आडवी ठेवली तरी देखील त्यात वाढणारे रोप जे आहेत ते मात्र सूर्यप्रकाशाच्या दिशेने वळलेलेच आपल्याला दिसते. याचा अर्थ ह्या वनस्पतीने प्रकाशाला दिलेला हा प्रतिसाद आहे, म्हणून प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात. गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल. वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल असे म्हणतात. पहा, येथे आपण एक रोप दाखवले आहेत आणि या रोपाची जी मुळे आहेत ती गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने जमिनीमध्ये खोलवर जातात. त्याचबरोबर पाण्याच्या शोधात आणि खनिजांच्या शोधात देखील ही मुळे जमिनीत खोलवर रुजतात आणि ही जी आहे ती जमिनीत त्यांची झालेली वाढ, मुळांची झालेली वाढ ही देखील एक प्रकारची वनस्पतीची हालचालच आहे. म्हणून त्याला आपण गुरुत्वानुवर्ती किंवा जलानुवर्ती हालचाल असे म्हणतो. त्यानंतर पुढची वृद्धी संलग्न किंवा वाढीशी संबंधित जी हालचाल आहे ती म्हणजे रसायन अनुवर्तन. वनस्पतींमध्ये देखील विशिष्ट रसायनांची निर्मिती होत असते आणि या रसायनांना वनस्पतीतील विविध घटक प्रतिसाद देत असतात. मग विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतींच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ, बीजांडाच्या दिशेने परागनलिकेची जी वाढ होते ही रसायन अनुवर्तन हालचाल असते. वरील सर्व प्रकारच्या हालचाली या वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत, म्हणून या हालचालींना वनस्पतींमधील वृद्धी संलग्न हालचाली असे म्हणतात. यानंतर वनस्पतींमधील वृद्धी असंलग्न हालचाली याचा आपण अभ्यास करूया. वृद्धी असंलग्न म्हणजे अशा हालचाली की ज्या वनस्पतींकडून घडून येतात परंतु त्यांचा वाढीशी काहीही संबंध नाही. आपणास ठाऊक आहे की लाजाळू सारख्या झाडाला जर आपण स्पर्श केला तर एका ठिकाणी स्पर्श केल्यावर सुद्धा झाडाची आजूबाजूची सर्व पाने ही मिटली जातात. म्हणजेच यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की स्पर्श झाला आहे ही माहिती वनस्पतीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित झाली असली पाहिजे. मग ही माहिती
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करतात. वनस्पती पेशी यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करून आपला आकार बदलतात व वनस्पतीची हालचाल घडवून आणतात. वनस्पतीतील काही विशिष्ट हालचालींचे पर्यवसन त्यांच्या वाढीत होत नाही, अशा हालचालींना आपण वृद्धी असंलग्न हालचाल असे म्हणतात. भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात. पहा, काही हालचाली ह्या वाढीशी संबंधित नसतात हे आपण बघितले, परंतु समन्वय या प्रक्रियेमध्ये वनस्पती इतरही अनेक प्रकारच्या हालचाली करतात की ज्या सर्व वनस्पतींमध्ये सारख्या नसतात, तर वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये या हालचाली वेगवेगळ्या पद्धतीच्या कोण्या परिस्थितीने पैसे काढायला कोणी आहेत ते आपण व्हीनस फ्लायट्रॅप या वनस्पतीत कीटकांना फसवण्यासाठी फुलांप्रमाणेच दिसणारा व फुलांप्रमाणेच सुवासिक असणारा एक सापळा असतो. जेव्हा कीटक त्यावर येतात तेव्हा सापळा बंद होतो व त्या कीटकांचे पचन वनस्पतींद्वारे केले जाते. आपण येथे व्हीनस फ्लायट्रॅप या वनस्पतीचे चित्र घेतलेले आहे आणि त्यात दाखवले की कसा याच्या पानावर एखादा कीटक येऊन बसल्यानंतर ही पाने काय होतात, मिटली जातात आणि या वनस्पतीद्वारे या कीटकाचे पचन केले जाते. ही वृद्धी असंलग्न हालचाल म्हणून संबोधली जाते. त्याचबरोबर कमळाचे फूल सकाळी तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. म्हणजेच कमळाचे फूल हे पर्यावरणातील प्रकाश संस्थेला प्रतिसाद देते आणि सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल हे काळोखाला प्रतिसाद देऊन रात्री उमलते. म्हणजेच ह्या दोन वेगवेगळ्या वनस्पती पर्यावरणातील वेगवेगळ्या काळाला प्रतिसाद देतात. त्याचबरोबर कीटकाचा स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतींच्या पानावरील तंतुके आतल्या बाजूस वळतात व कीटकाला चहूबाजूंनी घेरून टाकतात. आपण चित्रामध्ये पाहू शकतो की ड्रॉसेरा ही वनस्पती त्याच्यावर कीटकाचा स्पर्श होताच आपली पाने जी आहे ती आतल्या बाजूस वळवून घेते आणि त्या कीटकाला चहूबाजूंनी घेरून टाकते. त्याचबरोबर तेरडा या वनस्पतीत योग्य वेळेतच पक्व फळ फुटते आणि त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली आपणास दिसून येतात आणि या सर्व हालचाली म्हणजेच त्यांनी पर्यावरणाशी साधलेला एक प्रकारचा समन्वयच आहे असे आपण येथे म्हणू शकतो. तर मुलांनो, येथे वनस्पतीमधील समन्वय हा घटक पूर्ण होत आहे. तर आपण आज उत्सर्जन आणि समन्वय याविषयी जे काही या तासिकेमध्ये शिकलो त्याचा आपण थोडक्यात येथे आढावा घेणार आहोत. पहिला आपण उत्सर्जन संस्थेचा अभ्यास केला. या उत्सर्जन संस्थेमध्ये आपण उत्सर्जन ही संकल्पना समजून घेऊन त्यातील वनस्पतींमधील उत्सर्जन कशा पद्धतीने घडून येते, वनस्पतींमध्ये कुठलीही अवयव संस्था कार्यरत नाही तरी देखील पाने, फुले, फळे, त्याचबरोबर साली, डिंक, राळ ह्या अवयवांच्या साहाय्याने वनस्पती आपले उत्सर्जन कार्य पार पाडतात. म्हणजेच आपल्या शरीरातील टाकाऊ नको असलेले पदार्थ वेळोवेळी बाहेर टाकतात. ह्याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर प्राण्यांमधील उत्सर्जन. एकपेशीय सजीवांमधील उत्सर्जनाची प्रक्रिया पृष्ठभागातून थेट पार पडते, तर बहुपेशीय सजीवांमध्ये मात्र ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते. हे आपण येथे अभ्यासले आणि येथे आपण मानवामधील उत्सर्जन सविस्तररित्या अभ्यासून आपल्या शरीरामध्ये उत्सर्जन प्रक्रिया कशी घडते, त्याचबरोबर उत्सर्जन क्रियेचे किती महत्त्व आहे आपल्या शरीराच्या निरोगी राहण्यासाठी हे येथे आपण बघितले. आणि जेव्हा
मानवी शरीरातील उत्सर्जनाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या पार पडू शकत नाही, तेव्हा रक्तव्याश्लेषण म्हणजेच डायलिसिसचा आपण कसा सहाय्य घेतो ते देखील येथे अभ्यासलं. यानंतर आपण समन्वय ही संकल्पना अभ्यासली. येथे सजीवांमधील समन्वय अभ्यासत असताना आपण समन्वयाची संकल्पना ही सर्व अवयव संस्थांमध्ये जो योग्य पद्धतीने ताळमेळ साधला जातो त्या ताळमेळाला समन्वय असे म्हणतात. की आपल्या मानवी शरीरात चेतासंस्थांच्या साहाय्याने हा समन्वय साधला जातो, परंतु वनस्पतींमध्ये अशी कुठलीही संस्था नसल्याने इतर हालचालीच्या रूपात किंवा वाढीच्या प्रतिसादाने वनस्पती समन्वय घडवून आणतात. त्यात आपण वनस्पतींमधील वृद्धी संलग्न हालचाली आणि वनस्पतींमधील वृद्धी असंलग्न हालचाली यांचा सविस्तररित्या अभ्यास केलेला आहे. उदाहरणांच्या साहाय्याने आपण या दोन्ही हालचाली आणि त्यातून घडून येणारा समन्वय कशा पद्धतीने असतो याचा इथे अभ्यास केला. मला आशा आहे की तुम्हाला हे दोन्ही घटक अगदी विस्तृतरित्या समजले असतील. तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी आभार मानते आणि मी इथेच थांबते. थँक्यू.